महाडमधून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर येते। महाड तालुक्यातील लाडवली गावाच्या हद्दीत एका 44 वर्षीय इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्यानं संपूर्ण परिसरात खळबळजनक चर्चा सुरू झाली आहे। अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाची अवस्था इतकी खराब होती की तिला ओळखणंही कठीण झालं होतं। मात्र मैताच्या हातावर त्याच्या पत्नीचे म्हणजे सविता असं नाव गोंदवलेलं असल्यामुळे अखेर या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय। लाडवली येथील सीमा वसीम सेंटर जवळ एक मृत व्यक्ती कुजलेल्या अवस्थेत पडलेली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली। दिनांक 22 जून रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा कॉल आल्यानंतर महाड शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृत व्यक्तीच्या उजव्या हातावर पत्नीचे नाव सविता असं गोंदलेलं आढळलं। यावरून पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून मृतदेहाची ओळख पटवली। सतीश रामचंद्र जाधव, वय वर्ष 44, राहणार पिंपळकोंड, पोस्ट मुमुर्शी, तालुका महाड असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार मया सतीश जाधव यांना दारूचं अतिव्यसन होतं। मंगळवारी दिनांक 16 जून रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या दरम्यान महाड येथील वीरेश्वर मंदिरात जवळील परिसरातून ते अचानक बेपत्ता झाले होते। नातेवाईक आणि मित्रमंडळींकडे सर्वत्र शोध घेऊनही ते न सापडल्यानं अखेर त्यांच्या कुटुंबियांनी शुक्रवारी दिनांक 18 जून रोजी महाड शहर पोलीस ठाण्यात सतीश जाधव बेपत्ता झाल्याची रीतसर मिसिंग तक्रार दाखल केली होती। घटनास्थळी महाशक्ती अँब्युलन्स दाखल झाली असून सदरचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आलाय। दारूच्या अतिसेवनामुळे सतीश जाधव यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। सध्या महाड शहर पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यूची म्हणून नोंद करण्यात आली आहे। महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार मोहिते आणि तपासी अंमलदार गोंधळे या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करतात। जागृत महाराष्ट्रासाठी रामदास चव्हाण, महाड, रायगड।